मला वाटतं मी मधल्या काळात त्याच्यावर फार बोललो नाही, कारण की थेट पाईपलाईनचं पाणी येतं. थेट पाईपलाईनचं पाणी किती लिटर दररोज उचललं जातं याची आकडेवारी महापालिकेकडे आहे. बालिंग्यातून आता किती पाणी उचललं जातं याची आकडेवारी महापालिकेकडे आहे. मुळात थेट पाईपलाईन हा एक वेगळा विषय आहे. थेट पाईपलाईनचं पाणी हे पुईखडीपर्यंत येतं. तिथून वितरण व्यवस्था हा वेगळा टप्पा आहे. त्या वितरण व्यवस्थेमधल्या त्रुटी काढणं हे मला वाटते प्रशासक म्हणून प्रशासकाची जबाबदारी असणार. आता अधिकारी VRS घेतील अशी परिस्थिती आहे महापालिकेमध्ये. म्हणजे कुणाला कुणाचा पायपोस नाही आहे अशी परिस्थिती वास्तव आहे. आता ती 33 KVA लाईट अंडरग्राऊंड करावी म्हणून मी गेले 2-3 वर्ष महापालिकेला सांगतोय. सरकारला आम्ही पत्र लिहिलं की काळंबाडी धरणावरची अंडरग्राऊंड 33 KVA लाईन ही अंडरग्राऊंड करावी. त्याच्यामध्ये कुठेही त्यांची त्या ठिकाणी दिसत नाही. नोटीस काढणं, कारवाई करणं, त्याच्यापेक्षा तुम्ही उपाय काय करताय याच्यावर तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन ठरतं. A good administration is who removes the loopholes and does everything. नोटीस काढायला वेळ काय लागतो? फार वेळ लागत नाही. 10 नोटीस दिवसभरात निघू शकतात अधिकाऱ्यांना खालच्या. तर मी तिथं बसून त्याला उपाय करणं, त्याला बजेट आणणं आणि ते काम करणं हे महत्वाचं. आणि म्हणून शहरातल्या वितरण व्यवस्थेवर एखादी बैठक कमिशनरनी घेतली पाहिजे. 11 पाण्याच्या टाक्या ज्या पूर्वी काळात मंजूर झाल्या होत्या त्या पूर्णत्वाला आल्या का? आता खाडे नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते 11 खाडे. कोण खाडे? आम्ही आता राजकीय बोलायचं झालं तर सुरेश खाडेंच्या भावांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे शहरातलं. मग त्यांना तुम्ही दंड केला का? महापालिकेने जो दंड त्यांच्यावर लावला होता तो महाराष्ट्र शासनानं माफ केला का? दंड लावलाय आणि लावला असेल तर ते पैसे वसूल झाले का? त्यामुळे ह्याला राजकीय कलर तुम्ही द्यायला जाल. तुम्ही एक कलर दिला तर मी 7 कलर देणार. तुम्ही देऊ नका. काय करायचं ते सांगा. काय कसं त्याला सुधारणा करायचं ते त्या ठिकाणी सांगा. आणि त्या प्रशासकांनी केल्या पाहिजे असं मत आहे. वितरणाची व्यवस्था, पाणी थेट पाईपलाईन मधून पाणी येतंय, वितरणात तुमच्या त्रुटी आहेत त्या सुधारण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे. शहरातल्या 2 आमदारांनी बसून अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर बसून वितरण व्यवस्थेत काय अडचण आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि ती सुधारली पाहिजे. नाही बघा, आता यामध्ये इतके वर्ष महानगरपालिकेवर राज्य कुणी केलं? शहरातल्या त्रुटी ठेवण्याचं काम कुणी केलं? त्यांनीच केलं ना. मग या त्रुटी म्हणजे आम्ही काही कुणाच्या दुश्मन नाही होता. त्यांनी सत्ता भोगली, त्या सत्तेमध्ये त्यांनी काही केलं नाही. ती थेट पाईपलाईन त्यांनीच आणली होती. त्यावरती काय आरोप झाले आपल्याला माहित आहे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी अशा पद्धतीने जर लोकांना त्रास होणार असेल निश्चितपणे त्या गोष्टी पुढे येतात, त्याचमुळे त्रास होते ना. आणि मग ह्या सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही 7 रंग काढा नाही तर 10 रंग काढा. कसले रंग काढता तुम्ही? तुम्ही ज्यावेळेला काम तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळी तुम्ही काही काम केलं नाही आणि उगीच काहीतरी मग बोलायचं. हक्कभंग कसा दाखल करता, काय करता? हक्कभंग दाखल करता म्हणजे माझा अधिकार आहे. जर माझ्या जनतेच्या कामासाठी मी एखाद्या अधिकाऱ्याला जर काही बोलत असलो आणि त्या माझ्या त्या प्रश्नाला किंवा त्या जी काही समस्या असेल त्या अधिकारी सोडवत नसेल तर मला विधानसभेला दिलेला अधिकार आहे. यामध्ये देखील गैरसमज पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, हे अत्यंत चुकीचं आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत. लक्षात एक लक्षात घ्या, खरं बघायला गेलं तर आता बोलण्यासारखं बरंच आहे. 100 कोटीच्या कामामध्ये निवडणुकीमध्ये देखील तिने अपप्रचार केला. हे वर्क ऑर्डर झालीच नाही म्हटले, आता पण ते अपप्रचार करतात. अहो, निधी आणून द्यायचं आमचं काम आहे. या ठिकाणी शहरामध्ये रस्ते नाही आहेत, पावसामुळे रस्ते वाहून गेले होते. रस्ते वाहून गेले असताना शहराला या ठिकाणी सोयी सुविधा द्यायच्या आहेत. सन्माननीय उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली, त्यांनी 100 कोटी रुपये दिले. निधी का माझ्या बँकच्या अकाउंटवर येतो का? तो महापालिकेच्या अकाउंटवर येतो. त्याची प्रोसेस चालू असती. त्यामध्ये कुणी जो कॉन्ट्रॅक्टर असेल महापालिकेच्या त्या क्रायटेरियामध्ये बसेल त्याला ते काम मिळत असतं. हे काम करून घेण्याचा कुणाचा अधिकार आहे? तो ही जबाबदारी कोणाची आहे? ही आमची जबाबदारी नाही, तरी आम्ही लक्ष ठेवतो. गणपतीमध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला, त्यामुळे आम्हाला हे प्राधान्याने घ्यावं लागलं. पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल. मला साधारण एक गोष्ट लक्षात आली की अधिकारी यांच्या काळामध्ये सतेज पाटील जे म्हणतात 20-25 वर्ष त्यांची सत्ता आहे महापालिकेवर, एवढं हे अधिकारी सोकावलेले आहेत, कुणाचं काय ऐकणच झालेले आहेत. पण सगळ्या अधिकाऱ्यांना मी म्हणणार नाही, काही अधिकारी चांगले देखील आहेत जे सेवा करत आहेत या ठिकाणी. पण जे अधिकारी चुकतात त्यांच्यासाठी आवाज उठवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे त्यांनी हे राजकीय कुठेतरी घेण्यापेक्षा आपली कुठे काही चूक झाली का याचा देखील त्यांनी तपास केला पाहिजे ना. आणि यामुळे सर्वांनी मिळून सुधारणा केली पाहिजे.
नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.